बघा, फायनान्शियल अकाउंटिंग अकाउंट म्हणजे काय थोडक्यामध्ये? अकाउंट म्हणजे सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, बरोबर? म्हणजे आपण जे व्यवहार करणार ते सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करायचे. आपण, तुम्ही, आम्ही पण आपले व्यवहार तुम्ही रेकॉर्ड करतात ना. घरात पण आपण एखादा व्यवहार रेकॉर्ड करतो, आपला खर्च लिहून ठेवतो. आता आपले पालक जो काही महिन्याचा खर्च आहे तो आपण त्यांनी लिहून ठेवलेला असता, पण तो एका कागदावर लिहिलेला असतो. काय काय आणलं त्याची अमाऊंट लिहिलेली असते, मुलांच्या शिक्षणावर किती खर्च झाला किंवा मग ट्युशनवर किती खर्च झाला. बघा, एक थोडक्यामध्ये एक उदाहरण म्हटलं तर आपण किंवा आपले आई वडील घरात कळत न कळत अकाउंटिंग करत असतो. कसं करतो आपण? तर जुलै महिन्याचा खर्च ते लिहून ठेवतात. पुढे तारीख टाकणार, भाजीपाला आणला, किराणा आणला, मुलांची फी भरली, मुलांची क्लासची फी भरली, गाडीचा पेट्रोलचा खर्च, आवाज करू नका फक्त, नंतर लाईट बिल, LICचा हप्ता. तर अशा पद्धतीने आपण एक लिस्ट करतो आणि मग टोटल खर्च किती झाला, एकूण खर्च किती झाला याची टोटल त्या महिन्याच्या याच्या मारलेली असते, बरं? मग आपला पगार किती, त्याच्यामध्ये खर्च किती झाला, बचत किती केली आपण, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात. बचत म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी सेविंग RD लावलेली असेल तर RDला खर्च केला 1000 रुपये. हे झालं. कळत न कळत आपलं अकाउंटिंग तुमचं सुद्धा होत असेल. तुम्हाला पालकांनी ज्यावेळेस पैसे दिले, 1000 रुपये दिले, तर मग 1000 रुपयाचं काय केलं हे तुम्हाला हिशोब द्यावा लागतो घरी. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी लिहून ठेवतात 1000 रुपयाचे काय काय केलं. मोबाईल रिचार्ज मारला, फी भरली, पुस्तक घेतलं, वही घेतली, आहे का नाही? अशा पद्धतीने तुम्ही लिहून ठेवतात. पण हे जे लिहून ठेवण्याची पद्धत आहे, आपण जे लिहून ठेवतो किंवा आपले पालक जे लिहून ठेवतात, ही झाली सिंगल एंट्री सिस्टीम. ही कोणती सिस्टीम झाली? सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटिंगची. त्याच्यामध्ये फक्त एकच साईड तुम्ही लिहिली. कोणती? खर्चाची साईड फक्त लिहिली. पैसे गेल्याची साईड लिहिली, आल्याची साईड नाही लिहिलेली. किती पैसे आले, आता याच्यामध्ये 15,000 खर्च झाला, पण आले किती हे लिहिलेलं नाही, आहे का नाही? मग आपल्याकडे शिल्लक किती राहिले हे आपल्याला माहित नाही याच्यामध्ये. तर हे या ठिकाणी लिहिले गेलेलं नाही. मग पूर्वी अकाउंटिंग सिंगल सिस्टीम एंट्रीनेच करत होते, पण मग नंतर सिस्टमॅटिकली सगळ्या देशामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी अकाउंटिंगची एकच पद्धत असावी ह्यानुसार मग ते डेव्हलपमेंट झाली आणि अकाउंट समोर आलं. मग अकाउंट कसं लिहिलं जातं? तर डबल एंट्री सिस्टीमने. डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय होतं? तुम्ही पैसे आले कुठून आणि गेले कुठे ह्या दोन्ही साईड लिहिल्या जातात, रेकॉर्ड केल्या जातात, बरोबर? मग आता ट्रान्झॅक्शनची आपल्याकडे, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? व्यवसायात देवाणघेवाण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या पैशाच्या किमतीमध्ये नोंदवली जाते. त्यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. किंवा मग एखाद्या व्यक्ती पैशात डिलिंग करतो, त्याला व्यवहार म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये त्यात पैशाचे हस्तांतर किंवा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस समतुल्य वस्तूचे हस्तांतर करणे समाविष्ट असते. ट्रान्झॅक्शन म्हणजे देवाणघेवाण. थोडक्यामध्ये आपण वस्तू घेतली, समोरच्याला पैसे दिले, बरोबर? किंवा मग वस्तू घेतली, पैसे आपण नंतर देणार. मग तो त्या आपला अकाउंट तयार करतो, आपले वहीवर, एका वहीवर लिहून ठेवतो, तुमचं नाव लिहितो आणि काय 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 वस्तू नेल्या ते लिहून ठेवतो तो दुकानदार. आणि मग तुम्ही पैसे दिले का त्याच्यावर काय करतो? काट मार. पण मग ते अकाउंटिंग होत नाही, ते सिस्टमॅटिकली अकाउंटिंग नाही. एका वहीच्या पानावर कुठं तरी लिहायचं, त्याच वहीच्या पानावर 10 खातेदारांची नावं असतात, बरोबर? मग त्याला शोधणं अवघड जातं. बरं, मग समजा महिन्याभरामध्ये उधारी भरपूर जणांची झाली, मग कोणी किती दिवसापूर्वी माल नेला होता याचं ट्रॅकिंग नसतं, म्हणजे तो फॉलोअप घेऊ शकत नाही, आहे का नाही? तर याच्यामुळे आपल्याला सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग करणं बिझनेसमनला गरजेचं झालं, बरोबर? उधारीवर जरी दिला तर त्याची एक अट असते का बाबा 10 दिवसात देणार का 15 दिवसात देणार का पगार झाल्यावर देणार, 7 तारखेनंतर देणार, याची काही कंडिशन्स ठरलेल्या असतात,
आहे का नाही. मग त्या कंडिशन्स आपण या अकाउंटिंग मध्ये काय करू शकतो, टाकू शकतो. किती दिवसांनी देणार, काय देणार ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. मग ट्रान्झॅक्शनचे 3 प्रकार आहे. कोणकोणते 3 प्रकार? एक कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज. बरं, तुमच्या वर्कबुक हे जे आहे हे आपल्या वर्कबुक मध्ये आहे, तेच आपण घेतोय. त्यातच आपण एक छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, कारण की आपल्याला हे रेकॉर्ड पण होणार आहे. त्याच्यासाठी आपण हे करतोय. उद्या तुम्ही समजा एखाद्या दिवशी गैरहजर असेल तर इथे तुम्हाला आम्ही 4 कॉम्प्युटर उपलब्ध करून ठेवणार, ज्याला हेडफोन लावून ठेवणार आहे, की ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला तिथं ऐकता येणार, बघता येणार, म्हणजे तुमचं मिस होणार नाही. बरोबर, चुकून एखाद्या दिवशी गैरहजर जरी असेल तरी तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी इथं करता येणार. ठीक आहे. तर मग कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज. कॅश ट्रान्झॅक्शन बघ, मग कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, वस्तू घ्यायची आणि पैसे द्यायचे, किंवा पैसे घ्यायचे आणि वस्तू द्यायची कॅश मध्ये. तिथं तो व्यवहार काय होतो, संपून जातो, लगेच तो व्यवहार संपलेला असतो. त्याच्यामध्ये आपण कुठेही आपल्याला त्याचं रेकॉर्डिंग, तो दुकानदार तुमचं लिहून ठेवत नाही. वस्तू देणार, पैसे घेणार, ड्रॉवर मध्ये टाकून देणार. बरोबर आहे का? पण ज्यावेळेस मोठा बिझनेसमॅन असतो, तुम्ही आता बघा मॉलमध्ये जाता, आता मॉल सिस्टीम आली आहे का नाही, तुम्ही तिथं जातात, तिथं गेल्यानंतर तुम्हाला बिलच दिलं जातं. तुम्ही कॅश घ्या किंवा क्रेडिट घ्या, क्रेडिट तर तुम्हाला मिळतच नाही तिथं, तो भाग नाही, पण तुम्हाला लगेच बिल दिलं जातं. ताबडतोब त्याचा सेल दाखवला जातो तिथं, त्याच्या सॉफ्टवेअरला एंट्री मारल्या जाते आणि एंट्री मारल्यानंतर तुम्हाला बिल दिलं जातं. बरं, पण छोटे छोटे दुकानदार तसं करत नाही. तुमच्याकडून पैसे घ्यायचे, माल देऊन टाकायचा. मग किती माल गेला, किती राहिला, याचं त्याच्याकडे मग ट्रॅकिंग नसतं ना. तसं केल्यामुळे, सॉफ्टवेअरमध्ये एंट्री न केल्यामुळे ही गोष्ट होते. तर असं एक कॅश ट्रान्झॅक्शन, की ह्या कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये ताबडतोब तिथल्या तिथं तो व्यवहार काय होतो, संपतो, जागच्या जागी संपतो, पूर्ण होतो. पुढचं ट्रान्झॅक्शन आपलं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बरं, या क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, तर उधारीवर आपण माल देतो किंवा माल विकत घेतो. उधारी काही अटीवर. उधारीवर घेतला म्हणजे आपण म्हटलो दुकानदाराकडे गेलो, मला उधारीवर माल पाहिजे, त्याने दिला आणि तुम्ही निघून गेले, वर्षभर तोंड दाखवलं नाही, असं होतं का? नाही. तो विचारतो तुम्ही कधी पैसे द्या. बरोबर, मग आपण पैसे कधी देणार याची टर्म्स त्याला आपण ठरवून दिलेली असते. समजा आपण ह्या महिन्यामध्ये 10 तारखेनंतर किंवा 15 तारखेला माल परचेस केला, तर आपण त्याला सांगतो बाबा माझा पगार 7 तारखेला होणार आहे, आणि मग 7 तारखेनंतर तुझे पैसे आणून देतो. म्हणजे त्याला माहित असतं की हे 7 तारखेनंतर येणार, तो कुठंतरी त्याची एंट्री करून ठेवतो, जेणेकरून तो काय करेल, तुम्हाला परत फॉलोअप करू शकेल 7 तारखेनंतर का माझे पैसे आलेले नाही. हे आपलं किरकोळ आपल्या आपल्या व्यवहारातलं आपण बघू राहिलो. पण ज्यावेळेस मोठमोठे बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात, समजा हे दुकानदार पण ज्याच्याकडून परचेस करून आणतात, प्रत्येक जण काही रोखीत घेत नाही. आता बघा सिस्टीम इतकी कॉम्पिटिशन वाढलेली, होलसेलर सुद्धा जागेवर येतात. पूर्वी परचेस करायला जायला लागायचं दुकानदारांना, बरोबर आहे का नाही, परचेस करायला 1 दिवस पूर्ण परचेसिंगला द्यावा लागायचं, ते परचेस करून आणायचं आणि मग आपल्या दुकानात ठेवायला लागायचं. पण आता ती सिस्टीम राहिलेली नाहीये. प्रत्येक जण, ब्रिटानियावाला जागेवर येतो, ते कुरकुरेवाला जागेवर येतो, सगळ्या किराणा दुकानात ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तू जो होलसेलर असेल तो जागेवर येतो आणि जागेवर तुमची ऑर्डर घेतो आणि तो पोच करतो. मेडिकल मध्ये पण तीच सिस्टीम झाली. पूर्वी मेडिकलचं परचेसिंग करायला जायला लागायचं. आता जर एखादी गोळी शिल्लक नसेल तर तो सांगतो 1 दिवस थांबा, उद्या आणून देतो. तो लगेच त्याची ऑर्डर टाकून देतो, दुसऱ्या दिवशी त्यांचा सेल्समन आलेला असतो आणि तो तुम्हाला त्यांना डिलिव्हर करून देतो. बरोबर, म्हणजे 8-8 दिवस 10-10 दिवस थांबण्याची आता गरज राहिलेली नाही. तर मग ते काय देतात, म्हणजे प्रत्येक बिझनेस त्यांचे जे काही परचेस करतात त्याला उधारीवरच घेतात ते सुरुवातीला, आणि उधारी घेतल्या त्यांची टर्म्स ठरलेली असते की 15 दिवसात का 21 दिवसात त्यांना पेमेंट द्यायचं असतं. मग त्यानुसार बरोबर होलसेलर त्यांना काय करतो, फॉलोअप करतो का आता 20 दिवस झाले, आमची आता एवढी कॅश होती तुमच्याकडे, तेवढी द्या. ते पेमेंट केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने हे उधारीवरचे ट्रान्झॅक्शन, की याचं काय करावं लागतं, रेकॉर्डिंग करून ठेवावं लागतं. तुम्ही सुद्धा एखाद्या दुकानात गेले आणि उधारीवर माल घेतला, तर दुकानदार तुमचं रेकॉर्ड करावं लागतं त्याला, यांना माल दिला. त्याच्या लक्षात राहील का सगळ्यांना, कोणाकोणाला उधारीवर दिला,
किती अमाऊंटचा दिला, मग त्याच्यानंतर वाद होऊ शकतात. जर लिहून ठेवलं नाही तर वाद होते, आहे का नाही. त्यामुळे ते काय होतं, रेकॉर्ड होतं. ते ट्रान्झॅक्शन काय होतं, त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीवरचे ट्रान्झॅक्शन. पण हा व्यवहार कधी संपतो, ज्यावेळेस जे काय उधारीवर दिलेलं आहे त्याचे पैसे परत केले जातात किंवा पैसे आपल्याला मिळतात, त्यावेळेस तो व्यवहार काय होतो, संपतो. तर अशा पद्धतीने हा क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज. बरोबर. या व्यवहाराच्या प्रकारात रोख रकमेवर परिणाम होत नाही. याच्यात रोख रकमेचा कोणताही व्यवहार नसतो. याच्यात एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेतली जाते. जसं किराणा दुकानात शेतकरी काय करतो, किराणा दुकानवाल्याकडे जातो, त्याला म्हणतो माझ्याकडे एवढे एवढे गहू आहे, एवढे तू घे, त्याच्या बदल्यात मला किराणा दे, आहे का. असे व्यवहार आता खूप कमी झाले. पूर्वी ज्या वेळेस पैसा उपलब्ध नव्हता त्यावेळेस हेच ट्रान्झॅक्शन व्हायचे. 12 बलुतेदार कसे निघाले, 12 बलुतेदार तयार झाले. प्रत्येक गावात 12 बलुतेदार होते. म्हणजे सगळे वस्तू गावातल्या गावातच तयार होत होत्या, बरोबर ना. लोहार, चांभार, सगळ्या प्रकारचे कारागीर होते. मग शेतकरी काय करायचा, शेतीत माल पिकवायचा आणि शेतीत पिकवलेला माल त्या लोहाराला नेऊन द्यायचा आणि त्याच्याकडून काहीतरी वस्तू घ्यायचा. म्हणजे त्याला तर काही शेती नव्हती, मग तो कोणाकडून माल घ्यायचा, कोणाकडून धान्य घ्यायचं तर शेतकऱ्याकडून घ्यायचा, कोणाकडून भाजीपाला घ्यायचा तर शेतकऱ्याकडून भाजीपाला घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात काहीतरी वस्तू तयार करून दिल्या जायची. हा म्हणजे पूर्वी जोपर्यंत पैसा उपलब्ध नव्हता किंवा पैसा उपलब्ध झाल्यावरही बऱ्याच कालावधीपर्यंत हे ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज चालले. पण मग ह्या व्यवहारामध्ये काही अडचणी येत होत्या. समजा प्रत्येकाला वस्तू तयार करून दिली लोहार आणि त्याने धान्य दिलं, गहूच दिलं, तर तो गहू खाऊन पोट भरू शकत नाही, आहे का. हा, आणि एवढे गहू काय करणार. समजा 5 पोते त्याच्याकडे गहू आले आणि त्याला वर्षाला एकच पोतं लागतं किंवा 2च पोतं लागते खायला, तर बाकीच्या गव्हाचं काय करणार, असा पण प्रश्न आला. मग त्याच्यामुळे हा पैसा व्यवहारामध्ये आला आणि मग पैशाच्या स्वरूपात आपले ट्रान्झॅक्शन व्हायला लागले. मग पण आजही काही प्रमाणात ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू दिल्या घेतल्या जाते. क्वचित प्रसंगी असं ट्रान्झॅक्शन तुम्हाला येतं. तुम्ही 11वी-12वी शिकलेला असेल तर त्यात क्वचित प्रसंगी एक ट्रान्झॅक्शन आलेलं असेल का ह्या वस्तूच्या बदल्यात ती वस्तू दिली. हे क्वचित म्हणजे 10-12 प्रॉब्लेम झाले जर्नलचे, त्यात एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एखादी एंट्री आली, आहे का. म्हणजे हे प्रमाण काही जास्त नाहीये, क्वचित प्रसंगी होतं. आता शेतकरी सुद्धा पैशाच्या बदल्यातच किराणा घेऊन जातो. खूप मोठ्या म्हणजे धान्य काही आता, कारण की प्रत्येक दुकानदाराला धान्य लागतच असं नाही, ठीक आहे. तर असे 3 प्रकार ट्रान्झॅक्शनचे: कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्झॅक्शन इन एक्सचेंज. पुढे बघा. मग आता ह्या टॅली मधल्या काही महत्वाच्या टर्म्स आपल्याला माहित पाहिजेत. आता बरेच कॉमर्सचे आहे त्यांना माहित आहे, पण जे नॉन कॉमर्स आहे त्यांना पण ह्या गोष्टी माहित पाहिजेत. म्हणून तुमच्या वर्कबुक मध्ये पण आपल्याला 15 टर्म्स दिलेले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये बघा, पहिला आहे डेबिट. बरोबर. आपण बघितलं की अकाउंट म्हणजे काय, तर सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचं सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करायचं. आपण ट्रान्झॅक्शन कशी करतो आपण स्वतःची ते पण बघितलं. आपण सिंगल एंट्री सिस्टीमने करतो, पण अकाउंट मध्ये आपल्याला डबल एंट्री सिस्टीम वापरायची. मग डबल एंट्री सिस्टीम वापरताना ह्या त्या पहिल्या 2 टर्म्स आहे डेबिट आणि क्रेडिट, या वापरल्या जातात. एका अकाउंटला डेबिट दिलं जातं तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट दिलं जातं. डेबिट आणि क्रेडिट हे डबल अकाउंटिंग सिस्टीम मधले हे शब्द आहे. एका अकाउंटला क्रेडिट, डेबिट म्हणजे येण्याची साईड असते जनरली आणि क्रेडिट म्हणजे जाण्याची साईड असते, बरोबर. तुम्ही वस्तू घेतली, माल आपल्याकडे येतो आणि त्याच्या बदल्यात कॅश जाते. म्हणजे मालाला आपण काय देतो, डेबिट देतो, आणि वस्तू कॅश जाते म्हणून कॅशला आपण काय देतो, क्रेडिट देतो. तर असे हे 2 शब्द आहे आणि हे शब्द नेहमी तुमच्या अकाउंटिंग मध्ये येणार आहे. दररोज डेबिट क्रेडिट तुम्हाला 10 वेळेस 10 प्रत्येक एंट्रीत तुम्हाला म्हणायला लागणार आहे. त्याच्यामुळे ते पाठ होऊन जाणार आहे. डेबिट क्रेडिट तुम्हाला माहित असणार आहे. तर असे हे डेबिट क्रेडिट. त्यानंतर आणखी सगळ्यात महत्वाची 2 टर्म्स आहेत, त्या म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स याला म्हणतात घेणेकरी, त्याला घेणेकरी असं म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तो अशी व्यक्ती आहे ज्याच्याकडून आपल्याला पैसे
वसूल करावे लागतात. डेटर्स म्हणजे काय? ज्याला आपण उधारीवर माल विकतो, ज्याला आपण उधारीवर माल विकतो त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतात, बरोबर आहे का नाही? ज्याच्याकडे ज्याला माल देतो त्याला उधारीवर दिल्यानंतर काही दिवसांनी तो आपल्याला पैसे देणार असतो, म्हणून तो आपला काय असतो? डेटर्स असतो. आणि क्रेडिटर यास देणेकरी म्हणतात, म्हणजे आपल्याला देणं असतं, आपण ज्याच्याकडून उधारीवर माल घेतो त्याला आपलं पैसे देणं असतं. ही अशी व्यक्ती असते ज्याचे पैसे थकीत किंवा देय असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो एक अशी व्यक्ती आहे ज्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. मग आपण त्याच्याकडून माल परचेस करतो, उधारीवर जो माल ज्यांच्याकडून आपण परचेस करतो, आपला जर बिझनेस असेल तर आपण एकाकडून नाही, अनेक जणांकडून, प्रत्येक माल काही एकाकडे नसतो, अनेक जणांकडे माल असतो, प्रत्येकाकडून आपण परचेस करतो. उधारीवर परचेस केलेल्या मालाचे पैसे आपल्याला काही दिवसांनी आपल्याला द्यायचे असतात, म्हणून तो आपला काय असतो? क्रेडिटर असतो. बरं, तर हे क्रेडिटर प्रत्येक व्यवहारामध्ये तुमच्या अकाउंटिंग मध्ये नेहमी डेटर्स आणि क्रेडिटर्स हे शब्द पुन्हा 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 तुम्हाला येणार आहे, आणि ते तुम्हाला माहित पाहिजेत का डेटर्स काय, क्रेडिटर्स काय, त्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. बघा, त्याच्यानंतर आहे गुड्स. गुड्स याला म्हणतात वस्तू. वस्तू या शब्दाचा अर्थ म्हणजे आर्टिकल्स, ज्याला बिझनेसमध्ये खरेदी विक्री ज्याचा बिझनेसमध्ये खरेदी विक्रीसाठी उपयोग होतो. वस्तू कोणाला म्हणायचं? तर ज्याचा बिझनेसमध्ये खरेदी विक्रीसाठी आपण उपयोग करतो, बरोबर की नाही? उदाहरणार्थ एखादा किराणा दुकानदार आहे, किराणा दुकानदार मध्ये तो जो माल विकतो, साखर विकतो, गुळ विकतो, तेल विकतो, साबण विकतो, हा त्याचा माल झाला, गुड्स झाला. काय झाला? माल झाला, त्याच्या दृष्टीने माल झाला. पण त्याच्याकडे मोटरसायकल आहे, माल वाहून आणण्यासाठी गाडी आहे, तो त्याचा माल झाला का? नाही, ती त्याची काय झाली? ऍसेट झाली, बरोबर ना? ठीक आहे, गाडी काय झाली? ऍसेट आहे, बरोबर? गाडी झाली ऍसेट. आता मी हिरो होंडाच्या शोरूम मध्ये गेलो, तिथं भरपूर गाड्या आहे, गाड्या काय त्यांची? कशी काय ऍसेट? हिरो होंडाच्या शोरूम मध्ये गेल्यानंतर ते कशाची विक्री करतात? खरेदी विक्री. ते काय किराणाची खरेदी विक्री थोडी करताय, ते गाड्यांची खरेदी विक्री करताय, म्हणून त्यांच्या दृष्टीने ती गाडी माल आहे, गुड्स आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणूनच इथं स्पष्ट शब्दात सांगितलंय का बिझनेस मध्ये खरेदी विक्री करता उपयोग होतो त्याला वस्तू म्हटलं, म्हणजे गुड्स म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं, बरोबर? आता किराणा दुकानदाराच्या दृष्टीने ती ऍसेट असते, पण हिरो होंडा कंपनीच्या दृष्टीने तो माल असतो, त्यांनी यांना विकलेला असतो, म्हणजे त्याची खरेदी करतात ते कंपनीकडून आणि ग्राहकांना विकतात, बरोबर? त्यावेळेस तुम्ही त्याला ऍसेट म्हणू शकत नाही. हा, पण त्यांनी त्यांच्या कामासाठी समजा सेल्समन साठी काही गाड्या रिझर्व घेतल्या, मग त्या सेल्समन साठी ज्या गाड्या वापरतात ती त्यांची ऍसेट असेल. सेल्समन जाणार, ग्राहकाकडे जाणार, त्याला माहिती देणार, त्याच्यासाठी गाडी लागते, समजा त्या कंपनीचीच गाडी असेल तर मग ती त्यांची ऍसेट असेल. ती खरेदी विक्रीसाठी ठेवलेली नसते ती गाडी. ती गाडी कशासाठी ठेवलेली असते? त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जाण्या येण्यासाठी, ती त्यांच्या दृष्टीने ऍसेट असेल. समजा कॉम्प्युटर, आपल्याकडे इथं कॉम्प्युटर आहे, हा कॉम्प्युटर आपल्या दृष्टीने काय, किंवा एखाद्या किराणा दुकानदाराच्या दृष्टीने कॉम्प्युटर काय? ऍसेट आहे, पण जो त्याची खरेदी विक्री करतो त्याच्या दृष्टीने तो गुड्स आहे, माल आहे. पण तो सुद्धा त्याच्या अकाउंटिंग साठी एक कॉम्प्युटर ठेवतो, ती त्याची ऍसेट असते. एक कॉम्प्युटर बाजू, तो काय विकतो का? तो कॉम्प्युटर विकतो का? नाही विकत, तो बाजूला त्याच्या कामासाठी ठेवला असतो, म्हणून ती काय असते? ऍसेट असते. तो सुद्धा परचेस करून घेतो, ती वस्तू परचेस करून घेतली जाते, त्याचं ट्रान्झॅक्शन दाखवलेलं असतं. असंच काढला एक कॉम्प्युटर ठेवला असं होतं का? नाही, त्याचं रेकॉर्ड करावं लागतं त्यांना. काही एक लॅपटॉप घेतला, कशासाठी? अकाउंटिंगच्या कामासाठी घेतला, एक प्रिंटर घेतला प्रिंट करण्यासाठी, आणि मग ते ऍसेट मध्ये मोडतात. ठीक आहे, समजलं? मग तर गुड्स कशाला म्हणायचं? तर ज्या वस्तूची खरेदी विक्री, प्रॉफिट मिळवण्यासाठी खरेदी विक्री केली जाते, अशा वस्तूला काय म्हटलं जातं? गुड्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची टर्म्स आहे एक्सपेन्सेस.
एक्सपेन्सेस कशाला म्हणतात? एखाद्या विशिष्ट सेवेच्या बदल्यात दिलेली रकमेला खर्च, त्यालाच एक्सपेन्सेस असं म्हणतात. बरोबर, खर्च. मग खर्चाचे प्रकार वेगवेगळे असतात. मग समजा सॅलरी दिली, वेजेस दिले, पगार दिला किंवा मजुरी दिली. किराणा दुकानदार आहे, माल वाहून आणला एखाद्या हमालाने, त्याला तो मजुरी देतो, आहे का नाही? त्याच्या दुकानामध्ये अकाउंटिंग करण्यासाठी किंवा सेल्स करण्यासाठी सेल्समन ठेवले, त्याला महिन्याच्या महिन्याला पगार दिला जातो, आहे का नाही? तो आपल्याला काहीतरी सेवा देतो, तो व्यक्ती आपल्याला सेवा देतो, म्हणून आपण त्याच्या बदल्यात त्याला काय देतो? पैसे देतो. मग ती कोणती सेवा दिली त्याने? तर आपल्याला सेल्समनची सेवा दिली, म्हणजे आपला माल विकण्यासाठी त्याने काम केलं आपल्याकडे, म्हणून आपण त्याला काय दिली? सॅलरी दिली. आणि प्रत्येक सेवेला काही नाव दिलेलं असतं आणि त्या नावाने आपण तो खर्च काय करत असतो? खर्च करत असतो. आपल्या कॉम्प्युटरसाठी प्रिंटिंग करण्यासाठी कागद आणले, लिहिण्यासाठी पेन पेन्सिल आणली, त्याला स्टेशनरी म्हटलं जातं, बरोबर? तो दुकानदार आपल्याला स्टेशनरी पुरवतो, म्हणून आपण त्याला पैसे देतो, म्हणून स्टेशनरीचा खर्च झाला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आहे का नाही? अजून कोणता खर्च येईल? ऍडव्हर्टाइजमेंट, आपण जाहिरात करतो, आहे का नाही? आपला माल विकावा म्हणून आपण काय करतो? बोर्ड लावतो, टीव्हीवर जाहिरात. मोठे बिझनेसमॅन असेल तर ते टीव्हीवर जाहिरात देतात, पण आपण छोटे एका सिटी मधले बिझनेसमॅन आहे तर आपण आपल्या सिटीमध्ये होल्डिंग लावणार किंवा पॅम्पलेट वाटणार. मग त्याच्यावर होणारा जो खर्च असतो त्याच्या बदल्यात आपण त्या प्रिंटिंग वाल्याला काय देतो? पैसे देतो, आणि त्याला आपण ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हटलं जातं. कमिशनचा खर्च. आता हे झालं किराणा दुकानदार. किराणा दुकानदार मध्ये काय आपल्याला कमिशन द्यावं लागत नाही, तो काय भाग नसतो. पण मोठा जो बिझनेस असतो त्याच्यामध्ये कमिशन म्हणजे काही एजंट्स टाकावे लागतात आपल्याला. आता उदाहरणार्थ गाडी, हे होंडाचं शोरूम आहे, होंडाच्या शोरूम मध्ये जरी सेल्समन ठेवलेले असतील, सेल्समनला पगार तर असतोच असतो, पण प्रत्येक गाडी विकल्या मागे त्यांना कमिशन पण मिळतं. गाडी मागे त्यांना कमिशन पण मिळतं, बरोबर? मग ते कमिशन आपल्याला पेड कर, सॅलरी तर त्यांना पेड करतो, पण इन्सेंटिव्ह म्हणून कमिशन पण. गाडी तुम्ही एवढ्या गाड्या विकल्या, एवढं तुम्हाला कमिशन. प्रत्येक गाडी मागे 1000 रुपये का 500 रुपये त्यांना ठरलेला असतं. किराणा दुकानात नाही तसं होणार. आता बघा, कापड दुकानात सुद्धा आलंय. कापड दुकानात सुद्धा जो सेल्समन असतो, त्या सेल्समनला जर एवढी खरेदी केली तर 1% का 2%, त्या सेल्सच्या 1% 2% त्याला काय दिलं जातं? कमिशन दिलं जातं. म्हणजे त्याची सॅलरी तर ही फिक्स असते, सॅलरी व्यतिरिक्त ते कमिशन असते. हे कशासाठी दिलं जातं? का त्याला प्रोत्साहित करण्यासाठी. मग तो ऑटोमॅटिकली त्याचा सेल्स वाढवेल, जास्तीत जास्त लोकांना पटवेल की हे कपडे घ्या, हे चांगलं आहे, हे कापड चांगलं आहे, हा शर्ट चांगला आहे, ही पॅन्ट चांगली आहे, हे तो सांगेल, पटवून सांगेल, बरोबर? प्रत्येक काम दुकानदार एकटा करू शकत नाही, प्रत्येक गिरायकाला तो पटवून नाही सांगू शकत, त्याला सेल्समन ठेवावे लागतात. त्यांना पगार तर देतोच, पण मग त्यांनी आणखी चांगलं काम करावं म्हणून त्याला आपण काय दिलं जातं? इन्सेंटिव्ह, किंवा त्याला कमिशन म्हटलं जातं, म्हणून कमिशन पेड. ठीक आहे. तर असं हे एक्सपेन्सेस, खर्च, जी काही विशिष्ट सेवा असेल त्या सेवेच्या बदल्यात आपण जी कॅश देतो त्या कॅशला आपण काय म्हणतो? खर्च. आणि मग खर्च, प्रत्येक सेवेला एक नाव दिलेलं असतं, ते नाव आपण आता थोडक्यात बघितले, वेगवेगळे नावं. बघा, पुढे खर्चाच्या पुढे इन्कम. पुढे काय आलं? इन्कम. आता ह्या इन्कम मध्ये एखाद्या विशिष्ट दिलेल्या सेवेच्या बदल्यात प्राप्त झालेली रक्कम, यालाच उत्पन्न असं म्हणतात, उत्पन्न किंवा इन्कम म्हणतात. मग इन्कम, कमिशन रिसिव्ड, आपल्याला कमिशन मिळतं, बरोबर? इंटरेस्ट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड. आपलं समजा प्रॉपर्टी आहे, आपण एखाद्याला भाड्याने रूम दिला, आपण त्याचं काय घेतो? रेंट घेतो. आपण त्याला सेवा दिली, त्याला रूम उपलब्ध करून दिला, ही आपली काय झाली? सेवा. आणि त्या सेवेच्या बदल्यात आपण त्याच्याकडून पैसे घेतले, कमिशन. आपण एखाद्याचं डील करून दिलं, त्याच्या बदल्यात आपल्याला कमिशन मिळालं, बरोबर? म्हणजे आपल्या सेल परचेस व्यतिरिक्त, बरं का? नाही तर मग तुम्ही म्हणाल माल विकला त्याचे पैसे मिळाले, ते नाही, ते सेल परचेस मध्ये आपल्या व्यवहारा व्यतिरिक्त जे काही आपल्याला मिळणारे इन्कम आहे त्याला इन्कम म्हटलं जातं, बरोबर?
सेल परचेस मधून आपला मूळ व्यापार जो आहे त्याच्या व्यतिरिक्त मिळणार. समजा एखादा किराणा दुकानदार आहे, तो माल विकतो, माल विकत घेतो आणि विकतो. 100चा माल 150ला विकला, 50 रुपये त्याचा प्रॉफिट झाला. तो काय झाला? प्रॉफिट झाला, आहे का? पण त्याने एखाद्या ज्या होलसेलर कडून तो विकत घेतो माल, त्या होलसेलरने त्याला सांगितलं की तू माझा जर आणखी मला कस्टमर मिळवून दिले, आणखी दुकानदार जर मिळवून दिले या प्रॉडक्टसाठी, तर मी तुला याच्या मागे असं असं कमिशन देईल. मग तो आणखी दुकानदाराला सांगतो का ही वस्तू विका तुम्ही, अशी आहे, चांगली आहे. ती जर त्यांनी विकत घेतली त्या होलसेलर कडून, तर त्या होलसेलर कडून त्याला काय मिळतं? कमिशन मिळतं. बरं, त्याच्यानंतर तो व्यवसाय करत असतो. व्यवसाय करत असताना पैसे येत असतात, तो काय सगळे खर्च करून टाकत नाही. मग तो कुठेतरी बँकेत ठेवतो. बँकेत ठेवल्यानंतर त्याला काय मिळतं? व्याज मिळतं, इंटरेस्ट रिसिव्ह. त्याच्या बिझनेस व्यतिरिक्त मिळणारा तो इन्कम आहे का नाही? तो शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो, त्याचा त्याला फायदा होतो, कमिशन त्याचं त्याला कमिशन मिळतं. किंवा मग त्याला काय म्हणतात, त्याच्यावर काय दिलं जातं? शेअर्स घेतल्यानंतर नंतर मग आपण काही फिक्स डिपॉझिट केलं, त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत असतं. म्हणजे आपण त्या व्यतिरिक्त बिझनेस, आपला मूळ बिझनेस आहे, त्याच्या व्यतिरिक्त मिळणारे जे काही फायदे आहे त्याला आपण इन्कम म्हटलेलं असतं. पुढे आहे कॅपिटल. ही सगळ्यात महत्वाची टर्म्स आहे. कॅपिटल. कोणताही बिझनेस सुरू करायचा तर आपल्याला आपलं स्वतःचं भांडवल लागतं. डायरेक्ट सुरू करता येईल का आपल्याला? नाही. मग स्वतःचं भांडवल आपण 5 लाख का 10 लाख आपण टाकतो. मग दुकान भाड्याने घेतो, फर्निचर करतो, फर्निचर करून त्याच्यामध्ये माल भरतो आणि मग ते माल आपण काय करतो? विकत असतो. मग आपण 10 लाख रुपये आणले आणि 10 लाख रुपये आणल्यानंतर ते 10 लाख रुपये आपण बिझनेस मध्ये टाकले, मग ते 10 लाख काय झालं? कॅपिटल झालं. पण काही जण काय करतात, आपल्याकडे 2च लाख रुपये आहे, बिझनेस सुरू करायचा 10 लाखाचा, मग बँकेकडून कर्ज घेतलं जातं 8 लाखाचं. पण आपलं कॅपिटल किती? त्याच्यामध्ये 2च लाख, म्हणून कॅपिटल 2च लाख असणार. बरं, हे कॅपिटल बिझनेसच्या दृष्टीने काय असतं? देणं असतं. म्हणजे समजा आपण सागर किराणा या नावाने जर फर्म तयार केली, तर सागर किराणाच्या दृष्टीने त्या प्रोप्रायटरचं ते कॅपिटल काय असतं? देणं असतं. म्हणून त्याला नेहमी क्रेडिट असतं. कॅपिटलला नेहमी काय असतं? क्रेडिट, किंवा क्रेडिट साईडला लिहिलं जातं ते. तर हे अशा पद्धतीचं हे कॅपिटल. अशा त्याच्यानंतर पुढचे कॅपिटलशीच रिलेटेड एक टर्म्स जी आहे ती म्हणजे ड्रॉइंग. बघा, ड्रॉइंग. कॅपिटल आणलं, 2 लाख कॅपिटल आणून बिझनेस सुरू केला. कॅपिटल त्या पुस्तकामध्ये कॅपिटल म्हणून 2 लाख लिहिले जातात, बरोबर. पण जसं जसं तो प्रोप्रायटर त्या बिझनेस मधून पैसे उचलतो, त्याच्या घरगुती खर्च तर तो बिझनेस मधूनच करणार ना. त्याला काही वेगळे काही इन्कम असतो का? वेगळे काही पगार मिळत असतो? नाही. मग ते पैसे तो बिझनेस मधून जसे उचलणार, त्याला जे पैसे उचलले किंवा माल उचलला त्याला काय म्हटलं जातं? ड्रॉइंग म्हटलं जातं. काय चाललंय? बरोबर, ड्रॉइंग. आणि मग ते ड्रॉइंग काय होतं? त्या कॅपिटल मधून वजा होतं. हे लक्षात घ्या. 2 लाख कॅपिटल आणलं, वर्षभरामध्ये 50,000 रुपये त्यांनी खर्च केले, तर ते 50,000 त्यातून काय होणार? वजा होणार. म्हणजे कॅपिटल किती राहणार शिल्लक? किती राहणार? 1.5 लाखच शिल्लक राहणार. पण ते कॅपिटल वाढत पण असतं. कसं वाढणार? जसं मायनस होणारं ड्रॉइंग आहे, तसं त्यात ऍड होणारा प्रॉफिट आहे. बरोबर ना? आपण 50,000 उचलले, पण प्रॉफिट आपल्याला 2 लाख रुपये झाला वर्षभराचा, तर ते 1.5 लाख त्या कॅपिटल मध्ये काय होणार आहे? ऍड होणार आहे. आलं का लक्षात? प्रॉफिट कुठं होतो? ऍड होतो, कॅपिटल मध्ये ऍड होतो, आणि ड्रॉइंग त्याच्यामधून काय होतं? वजा होतं. त्यानंतर ऍसेट. रोख रूपांतर करण्यायोग्य किंवा त्याच्या समतुल्य कोणतीही गोष्ट मालमत्ता म्हणून संबोधली जाते. ज्याचं रोख रूपात आपण रूपांतर करू शकतो. मग कोणकोणत्या ऍसेट कोणकोणत्या असतात?
फर्निचर, पहिलं महत्वाचं फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, लँड, आपली जागा असते ती लँड, बरोबर, कॉम्प्युटर, प्रिंटर, बरं, हे आपले जे इथं लावलेले फॅन, इलेक्ट्रिक फॅन, हे पण आपली काय असते, ॲसेट असते, बरोबर. हे आपण समजा आपण मला वाटलं का आता मला बिझनेस बंद करायचा, तर हा लॅपटॉप मी विकून टाकू शकतो, त्याचे काही ना काही पैसे मला येणार आहे. उद्या वाटलं हे जे फर्निचर तुम्ही बसलेले बेंचेसवर हे मी विकून टाकले, तर याचे मला काही ना काही पैसे मला येणार आहे का? काहीच येणार नाही असं होणार आहे का? नाही. ह्या बिल्डिंग मी माझी स्वतःची विकत घेतलेली, आता मी बिझनेस बंद केला, मला नको आहे, तर दुसऱ्याला मी विकू शकतो, त्याच्यातून मला पैसे मिळणार आहे, मिळतील का नाही? कॅश, कॅश सुद्धा आपली काय असते, ॲसेट असते. कॅश ही पण काय आहे, ॲसेट. बँकेत असणारे पैसे ही पण काय आपली ॲसेट आहे, बरं ना. ते तर ऑलरेडी कॅश झालेले असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे गुड्स. गुड्स ही सुद्धा आपली ॲसेट आहे, माल. किराणा दुकानात आपण 2 लाखाचा माल भरलाय, 1 लाखाचा विकला गेला, आता 1 लाख शिल्लक आहे, आपल्याला बंद करायचा व्यवसाय, तर तो 1 लाखाचा माल कोणी विकत घेणार आहे? फक्त थोडाफार कमी जास्त किमतीला आपण विकून टाकू शकतो. ही आपली काय असते, ॲसेट असते. हे लक्षात घ्या. ह्या दोन गोष्टी, कॅश आणि गुड्स, या नेहमी तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये येत असतात. कॅश आणि गुड्स नेहमी ट्रान्झॅक्शन मध्ये येणार आहे, आणि ती आपली ॲसेट आहे, हे नेहमी आपल्या डोक्यात ठेवायचं. ठीक आहे. पुढे बघा. पुढे आहे लायबिलिटी. व्यवसायामधील वेगवेगळ्या प्रकारची देणी, जसे कर्ज, क्रेडिटर, आहे का? व्यवसायामधलं देणं, त्याला काय म्हटलं जातं, लायबिलिटी. लायबिलिटी मग काय काय देणं असतात, कोणत्या कोणत्या प्रकारची देणं असतात, तर कर्ज पण घेतलेलं असतं, कॅपिटलला आपण देणं म्हणतो, आहे का नाही. त्याच्यानंतर मग क्रेडिटर्स, आपण ज्याच्याकडून उधारी माल घेतलेला असतो त्याला आपल्याला पैसे देणं असतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे देणे आपल्या याच्यात असतात, त्याला आपण काय म्हटलो, लायबिलिटीज. त्यानंतर अकाउंट. अकाउंटचं आपण सुरुवातीलाच बघितलं, इट इज अ सिस्टमॅटिक summarize and systematic record of transaction related to person, property, income or expenses. अकाउंट कोणाला म्हणायचं, एखाद्या व्यक्ती, प्रोप्रायटर, इन्कम, खर्चाचे सारांशित किंवा पद्धतशीर पद्धतीने केलेली नोंद, त्याला अकाउंट म्हणतात, लेजर अकाउंट, बरोबर ना. मग आपण कॅपिटल अकाउंट, हे एक अकाउंट असतं आपलं, कॅश अकाउंट, आहे का नाही. मग खर्चामध्ये तुम्ही सॅलरीचा अकाउंट वेगळं असतं, वेजेसचं अकाउंट वेगळं असतं, ॲडव्हर्टाइजमेंटचं अकाउंट वेगळं असतं. एखादा इन्कम झाला, कमिशन रिसिव्ड म्हणून इन्कम झाला, कमिशन रिसिव्डचं अकाउंट वेगळं असेल. एखादा आपला क्रेडिटर असेल किंवा डेटर असेल, ज्याच्याकडून माल परचेस करतो, त्या फर्मच्या नावाने आपण अकाउंट तयार करतो, बरोबर ना, किंवा त्या व्यक्तीच्या नावाने आपण अकाउंट तयार करतो, तर हे आपली त्याला म्हणतात अकाउंट. अकाउंट कशाला म्हणतात, तर ते आपल्याला पहिले सांगितलं तुम्हाला, आणि नेहमी नेहमी हे अकाउंट्स आपल्या व्यवहारामध्ये पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. पुढे आहे इनव्हॉइस. हे व्यवसायाचे दस्तऐवज किंवा स्टेटमेंट आहे, जे वस्तू विक्रेत्याकडून वस्तूच्या खरेदीदारास दिले जाते, बरोबर. इनव्हॉइस ज्यावेळेस माल परचेस केला जातो, तुम्ही जर मॉलमध्ये साध्या दुकानात गेले तर तिथं तुम्हाला देणार नाही, ते एका चिठ्ठीवर लिहून देतील, फक्त लिहून देतील, तर ते काय ते अक्षर सुद्धा समजणार, फक्त अमाऊंट समजेल, आहे का. पण तुम्ही मोठ्या मॉलमध्ये गेले तर ते सिस्टमॅटिकली तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये एंट्री करतात, बारकोडने त्याला कॉम्प्युटरमध्ये एंट्री होते, आणि मग तुम्हाला त्याचं बिल जनरेट होतं, त्याला काय म्हटलं जातं, इनव्हॉइस म्हटलं जातं. तसंच ते ज्याच्याकडून माल परचेस करतात त्याच्याकडून सुद्धा त्यांना एक इनव्हॉइस मिळालेला असतं. इनव्हॉइसचा फॉर्मॅट ठरलेला असतो गव्हर्नमेंट कडून, आणि त्या फॉर्मॅटमध्ये ते इनव्हॉइस दिल्या जातं किंवा ते दुसऱ्याला देतात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हे एक बिलाचा प्रकार. त्यानंतर फोलिओ हा एक शब्द आहे. हा एक तांत्रिक शब्द आहे जो सामान्यतः पान क्रमांक दर्शवण्यासाठी खात्यामध्ये वापरला जातो. फोलिओ हा काय, तांत्रिक शब्द. तो कशासाठी वापरला जातो, पान क्रमांक. मग याच्यामध्ये लेजर फोलिओ, जर्नल फोलिओ असं आपण म्हणतो. तर ते फोलिओ म्हणजे काय, पान नंबर.
बघा पुढे बॅड डेप्स, ही एक संकल्पना आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स याला बुडीत कर्ज असं म्हटलं जातं. ज्याला आपण उधारीवर माल विकतो अशा व्यक्तीकडून येणारी रक्कम परत मिळवता येणार नाही म्हणून नाही म्हणजेच बुडवली जाते त्यास बॅड डेप्स असे म्हणतात. जी रक्कम आपली बुडते. किराणा दुकान अनेक दुकानदार अनेक जणांना उधारीवर माल देतो, पण उधारीवर माल दिल्यावर सगळेच जण त्याला पैसे परत करतात का? 99% करतात, पण 1% असा निघतो की जो गायब होतो, तो पैसे परत देत नाही. समजा एखाद्या बाहेरच्या परराज्यातल्या व्यक्तीला त्याने उधारी दिली आणि तो गेला परराज्यात निघून, आता तो तिथं जाणार आहे का? एखादा किराणा दुकानदार समजा गुजरात मध्ये निघून गेलेला आहे, त्याची 500 रुपये उधारी आहे, तर 500 रुपयासाठी गुजरात मध्ये जाणार ते वसूल करायला नाही. मग तो शेवटी ते काय करणार? बॅड डेप्स मध्ये, बुडीत कर्जामध्ये ते टाकणार. बरं, तर असे हे बॅड डेप्स, त्याला बॅड डेप्स हा आपला एक लॉस आहे, खर्च आहे थोडक्यात. असे हे 15 टर्म्स आपण याच्यामध्ये बघितले आहे.